वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता मी कॉलेजवरून आलेलो आहे. तुम्ही एक ABS जिम म्हणून आहे पिंपळा सौदागरमध्ये नवीन झालेली, कालच ओपनिंग झाले. आपण तिकडे आत्ता बघायला चाललेले. स्कूलला कॉलेजला तर आज सबमिशन होतं बऱ्याचशा याचं, आणि आज मंडे असल्यामुळं मग आम्ही महादेवच्या मंदिरात पण जाऊन आलो. त्याच्यामुळे कॉलेजवरून यायला उशीर झाला. आता आपण जिमला चाललेलो आहे. चला तिकडे गेलो भेटू. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. आता अख्खी चेंजिंग रूम मी घेतली. सो इकडं बाथचं वगैरे. सो इथून बाहेर गेल्यावर पहिलं काउंटर आहे तिथं. तर मला ते पण दाखवतं, चला. सो इथं काउंटर आहे. इकडं आपली जिमची एंट्री आहे. सो अशा प्रकारे इथे जिमचं बनवलं गेलेलं आहे. सो आहे इथं हनुमानांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. ट्रेडमिल वगैरे आहे. इथं सगळं कार्डिओचं आहे. आत्ता सायकल झाले. इथं ऑल इन वन मशीन आहे, असं तुम्ही बघू शकता. लोअर बॉडीचे लेग प्रेस, लेग एक्सटेन्शन, लेग प्रेस बघू शकता. बघू शकता इथं फ्री वेट्स आहे. अख्खं फ्री वेट डंबेल्स. माझ्या मागच्या साईडला तुम्ही बार बघू शकता. इथं इथं बेंच, 2-3 प्रकारचे बेंचेस आहे. सो म्हणजे फ्री वेटचं इथं अख्खं आहे. त्याच्यानंतर इथं पॉवर लिफ्टिंगचं झालं ते पण आहे. सो मशीन्स जे काही इथे एकच फ्लोअरवर अख्खी जिम आहे. सो इथं मशीन्स आहेत. त्या साईडला कार्डिओच्या हनुमानाच्या मूर्तीपाशी. ही जिम बघायला याच्यासाठी आलो कारण की ही घराच्या खूप जवळ, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. 1-2 बिल्डिंग सोडल्यानंतर ही जिम लगेच येते घरापासून. तर म्हणजे इंटेरियर झालं, तुम्ही डिझाईन वगैरे बघू शकता इथलं. खूप चांगले मशीन पण सगळ्यात आत्ताचे लेटेस्ट मशीन आहे, तुम्ही बघू शकता. आज आपल्याला आपल्या जिममध्ये पण जायचं आहे. ते झाल्यानंतर भेटू आपण. चला, आता आपण जिम बघितलेली आहे. सो अख्खी जिम कंप्लीट घेतलेली आपण. आपण पण चांगली, बाहेरून खूप चांगली आहे. घराच्या जवळ असल्यामुळं आपण आत्ता इथं बघायला आलेलो आहे. चला आता घरी गेलो भेटू आपण. ही जिम म्हणजे खूप ठिकाणी आहे, यांचे खूप ब्रांचेस पण आहे. इंटिरियर झालं किंवा इतर गोष्टी झाल्या, मशीन झाल्या. आपण इथं खूप आत्ता लेटेस्ट आलेलं बरेचसे मशीन आहेत तिथं. सो पुण्यात झालं, पुण्याच्या बाहेर झालं, बऱ्याच ठिकाणी यांची जिम आहे. तर आत्ता संध्याकाळचे 6 झालेले. आज उठायला खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळं आपण आत्ता जिमला चाललो. आज बॅक बायसेप, आज बॅक घेऊ.
जिममध्ये आपण बायसेप घेतलेलं होतं. तर आपण मम्मीला घेऊन बाहेर चाललेलो आहे. जिमवरून आत्ता चालू होतो. आपलं डाएट वगैरे केलं त्याच्यानंतर आत्ता आपण बाहेर चाललो आहे मम्मीला घेऊन. मम्मीला एका ठिकाणी सोडायचं आहे. तिथून पुढं मग मला पिंपरीत जायला लागणार आहे बुक घेण्यासाठी. उद्या तर सुट्टी कॉलेजला, तर परवा ती जर्नल एक सबमिट करायची, त्याच्यामुळं ती बुक घ्यायला चाललो आपण आत्ता. आता मी लावतो ना तुझे तेच लावतो. सायन्सचे जायला काय नाही, सायन्सचं काय आवडते पार तुझं कुठे मग ओम वगैरे आता ओम पण घरी निघालेलं आहे. मी पण चाललेलो आहे. बुक वगैरे आपण घेतलेले आहेत. ओमचं मित्र आहे. चला भेटू आता मग डायरेक्ट एक्झामला. आता आपण घरी आलेलो आहे. बुक वगैरे आणलेली ओम वगैरे त्याला सोडलेले घरी. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.